नमस्कार. नववर्षातल्या चैत्र मासाच्या या फ्रेश भागात तुम्हा रसिकांचं हाऊसफुल स्वागत. घराघरात मनामनात जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या या मराठमोळ्या नव्या वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. घरची गुढी उभारायची म्हणजे महिला मंडळ नेहमीच अग्रेसर. हा सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी या सावित्रीच्या लेकींनी या वेळच्या चैत्राचं स्वागत एका वेगळ्या ढंगात केलं. सादर आहे विनोद पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेला लेडीज स्पेशल चैत्र चाहूल गुढीपाडवा. शक्ती ही मला वाटतं इमोशनल शक्ती जास्त रिप्रेझेंट करते स्त्री, कारण सेन्सिटिव्हिटी हा मुद्दा स्त्रीमधला जो सर्व स्त्रियांमध्ये दिसतो आणि जो जास्त वर्क करतो. तर मला स्वतःला एक स्त्री असल्याचा अभिमान आहे, कारण मी सेन्सिटिव्ह आहे जास्त असं मला वाटतं. म्हणजे कदाचित काही माझे पुरुष मित्र किंवा माझे वडील माझा भाऊ यावर ॲक्शन घेतील, पण मला स्वतःला असं वाटतं की स्त्रिया जास्त सेन्सिटिव्ह असतात, ते जास्त इमोशनली विचार करू शकतात आणि त्यामुळे कधी कधी जास्त चांगले निर्णय त्या घेतात. हा आमचा कार्यक्रम आहे, हा लेडीज स्पेशल आहे. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की हा कार्यक्रम अत्यंत सात्विक, अत्यंत सोज्वळ, अत्यंत शांतपणे असा पार पडणार आहे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे, तो तुम्ही लगेचच दूर करावा. उलट आजचा हा कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीने, एकमेकींना सांभाळून घेऊन, एकमेकींना मदत करून असा जर होणार असेल असं तुम्हाला वाटत असेल तर ते पण चुकीचं आहे. हम करे सो कायदा. म्हणून आम्ही आज तुमच्या माया, ममता, सोनिया आणि तुम्ही सगळे मनमोहन बरोबर. अत्यंत चिकाटीने, सत्वशीलपणे, सात्विकतेने जे कार्य पुढे नेलं जातं त्या कार्याचा जय होतो आणि ते कार्य अव्याहत चालू राहण्याची सातत्य त्या समयीसारखं त्या शक्तीत असतं. तेव्हा ही मशालीसारखी प्रसंगी भडकते ज्योत, त्याचबरोबर ती तेवते सुद्धा मंद प्रसंगानुरूप. तर मला असं वाटतं हा जो प्रवास आहे, ही लवचिकता आहे, हीच स्त्री शक्ती आहे. आणि स्त्री चाहूल म्हणजे स्त्री शक्तीची चाहूल, चैत्र चाहूल. मी त्यांची हेड मिसेस रुक्मिणी अर्थात ज्येष्ठ पत्नी, आणि कृष्णदेवांनीच मला तुमची वाट अडवायला सांगितली. मावशे, हे म्हणजे असं झालं महिलांसाठी राखीव संघ काढायचे आणि यात उभं राहणार कोण? नेत्यांच्या बायका. मला सांगा मंडळी, या आसन सिस्टीम बदलणार तरी कशी? बरोबर आहे की. म्हणजे मावशी, हे म्हणजे असं झालं शरदाचं चांदणं ओसरत नाही तर सुप्रिय प्रकाश पडतोच आहे. मावशी, हे म्हणजे आपलेच दात आणि आपलेच सुळे. जाऊ द्या, सोडा जाऊ द्या सजना, जाऊ द्या, सोडा जाऊ द्या. इथे फक्त बायकांचं राज्य आहे. आज हम करे सो कायदा या पद्धतीने आम्ही इथे वावरतोय आणि एक वेगळ्या पद्धतीचा अतिशय धमाल असा कार्यक्रम घेऊन तुमच्या सगळ्यांसमोर येतोय. लेडीज स्पेशल नावातच आहे की जी कामं युजली पुरुष करत असतात ती सगळी कामं आज बायका करणार. नवीन वर्षाची सुरुवातच अशा इतक्या छान एनर्जेटिक पद्धतीने होतीये, त्याबद्दल खूप मजा येते आणि हा कार्यक्रम नक्की सगळ्यांना आवडेल अशी आम्हाला खात्री आहे. कोणी आणतील सिल्कची साडी,
कुणी देतील मोत्याची कुडी, कुणी घालतील फुलांचा सडा, तुला शिकवीन चांगला सडा. मग कुठून येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार. नजरेला जेव्हा नजर भिडल, झटक्यात माझ्या पायाच पडेल. म्हणल राणी तुझ्यावर झालो फिदा, क्या खूबसूरत कैसी अदा. माग माग का हवं ते माग प्यारी, माझ्यावर धरू नगस राग. चैत्र चाहूल ही खरं तर आता एक सांस्कृतिक चळवळच बनलेली आहे. दरवर्षी हा एक कार्यक्रम असतो आणि त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. थोडक्यात स्त्रियांनी गुढीपाडव्याला केलेला हा जल्लोष म्हणजे यावेळेचा चैत्र चाहूल हा कार्यक्रम आहे. पण कुठला भामटा तू माझ्या मोहितला नाकारतोस, त्याचं अस्तित्वच नाकारतोस. तो म्हणे जन्मालाच नाही. मुलाच्या आईला मुलाच्या जन्माचा पुरावा मागतोस. अरे तू जन्मालास याचा काय पुरावा रे? काही आहे पुरावा तुझ्याकडे? अरे विद्वान माणसा, एखाद्याचं असणं नसणं म्हणजे तरी शेवटी काय रे? दुसऱ्याला ते जाणवणंच ना. तू आहेस कारण अपर्णा म्हणते तू आहेस, तू आहेस कारण सदा म्हणतो मी म्हणते म्हणून तू आहेस. उद्या या क्षणी आम्ही तिघही तू नाहीस असं म्हणालो तर तुझ्या असण्याला काय अर्थ आहे समीर? तसंच या घरात आमच्या दोघांच्या विश्वात आम्ही दोघे म्हणतोय आम्हाला मोहित नावाचा मुलगा आहे म्हणजे तो असायलाच हवा नाही का? अरे बांधा बांधा त्याला, चांगले पाय फाकून बांधा त्याचे. आणि हे घ्या कापड, कोंबा त्याच्या तोंडात. गुलाबराव तोंडात बोळा कोंबाला गांधी टोप्या नाही वापरत आम्ही. गुलाबराव, अरे बलात्कारासाठी जे इंद्रिय तू आजवर वापरलंस तेच मी आज तोडणार आहे माझ्या हाताने. स्त्रियांना हुकमतीत ठेवणार एकमेव पुरुषी शस्त्र अहंकाराचं मूळ आज नष्ट करणार आहे. मी नष्ट करणार आहे ते मी. कला क्षेत्रात आपलं वेगळं वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या महिलांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. मुक्ता बर्वे हिला रंगकर्मी पुरस्कार आणि संजना कपूर हिला ध्यास पुरस्काराने गौरवण्यात आलं. When I started working at Prithvi 22 years ago, I went to her and asked her for advice. I wanted to work with children and I didn't know who to work with. I wanted to work with a group of people who could work with children, and she gave me some very, very sound advice. And much before then, of course, I used to go to Chabildas, and that has been my greatest inspiration. And so today I take both these inspirations and like this little flame, that's what keeps me going. And through my new journey with Junoon and this new organization, I hope to keep this little flame going. Thank you. मी खूप लहान आहे वयाने, कामानी, अनुभवानी. मला माहिती आहे की हा सत्कार म्हणजे मी आत्तापर्यंत केलेल्या कामाचा सत्कार नसून यापुढे तुला चांगलं काम करायचं आहे बाळा यासाठी दिलेलं हे बक्षीस आहे. आणि ते चांगलं दडपण मी नेहमी माझ्या जवळ ठेवीन. झैरे नावाच्या देशावर 23 वर्ष राज्य करणाऱ्या पंतप्रधानाचं संपूर्ण नाव सांग. तिला नाही येणार, मी सांगते आई. मोबुतू सेसे के कुकू नागबेंद वाजा बांगा, संपूर्ण नाव. काकी हसू नको, माझा मुद्दा काय आहे हे सगळं लक्षात ठेवायचं ठरवलं तर सोपं असतं ग. आईला मेरिट का फक्त अभ्यासात लागते, खेळात लागत नाही. उलट काकी खेळात आहे ना जास्त बुद्धी लागते, कारण तिकडे ना त्या क्षणी निर्णय घ्यायचे असतात. हे पाठांतर करून चालत नाही तिकडे. पण यांना कोण सांगणार? आपल्या प्रियाताईचं उदाहरण घे ना काकी. प्रियाताई किती सुंदर गायची, पण तिचं गाणं बंद करायला लावलं का? अभ्यास अभ्यास. विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत अग्रेसर असणाऱ्या महिलांची ही गुढी अशीच उंचावत राहो अशी आशा करूया.